मोठमोठ्या शहरांमध्ये सुरू असलेले वाईफ स्वॅपिंगचे लोण श्रीरामपूरसारख्या शहरातही पोहोचलं आहे। याबाबत एका पीडित पत्नीच्या फिर्यादीवरून पतीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे। याबाबत पीडितेने दिलेल्या माहितीनुसार म्हटलं आहे, लग्नानंतर काही दिवसांनी पतीने मारहाण शिवीगाळ सुरू केली आहे। सासू सासरेही त्रास देत असत। सुमारे 1.5 वर्षापूर्वी पतीने लोणी येथील प्रवरा कॉलेजमागे राहणाऱ्या अनोळखी व्यक्तीसोबत आम्ही परस्परांना ओळखत नसताना संबंध ठेवण्यास भाग पाडलं। त्या अनोळखी व्यक्तीनं धमकावून शारीरिक अत्याचार केले, तसेच फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली। त्यानंतर मागील 11 ते 12 महिन्यांपूर्वी पतीने फेसबुकवर 2 दिवसांपूर्वी ओळख झालेल्या एका व्यक्तीस आपण चांगले मित्र बनूया असा मैत्रीचा बहाणा करून त्यास भेटायला बोलावलं। त्यानंतर एका लॉजवर पतीने मला आणि त्या व्यक्तीस फसवून एका खोलीत नेले, तर दुसऱ्या खोलीत पतीने संबंधित व्यक्तीसह आलेल्या महिलेस नेले। त्यानंतर 3 ते 4 महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे कामानिमित्त गेले असता पतीने संबंधित व्यक्तीच्या गंगापूर येथील घरी नेले। तिथे पतीने तुम्ही माझ्या पत्नीसोबत व मी तुमच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध करतो असं सांगितलं, मात्र मी त्यास नकार दिला असे फिर्यादीत म्हटलं आहे। या प्रकरणी शहर पोलिसात पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह लोणी येथील व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे।